डीमार्टला गेलेलो आणि जे आमच्यासोबत व्हायला नको होतं तेच आमच्यासोबत घडलं आणि आम्ही माहीत असूनसुद्धा वारंवार पुन्हा पुन्हा त्याच चुका करत आलो आहे आणि आत्तासुद्धा आमच्यासोबत हेच घडलं. यासाठी आता परत मला डीमार्टला जावं लागणार आहे. हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे छान असाल. तर मी गेले होते डीमार्टला आणि तिथं ना माझ्यासोबत एक स्कॅम झाला. आत्ताच नाही, मी जेव्हा जेव्हा डीमार्टला जाते त्यावेळेला माझ्यासोबत एक स्कॅम होतो. तो मी आता तुमच्याशी शेअर करणारी. तुम्ही कधीही डीमार्टला गेलात तर ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा. चला मी सांगते माझ्यासोबत काय स्कॅम झाला. तर मी डीमार्टला गेले होते आणि हे सगळं आम्ही शॉपिंग केलं आहे. त्यामध्ये भरपूर काही काही साहित्य आहे, मी तुम्हाला दाखवते ते पण. तर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमचं एक सबस्क्राईब मला खूप मोठं मोटिवेशन देऊन जातं. सो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला मी तुम्हाला दाखवते आणि सांगते की माझ्यासोबत काय स्कॅम झाला. आणि तुम्ही प्लीज यापुढं कधी डीमार्टला गेलात ना तर प्लीज तुम्ही सावध राहा या गोष्टीपासून. तर हा मला पर्सन आपण आमचा खूप फेवरेट आहे. त्यानंतर आणले मखाना, त्यानंतर आणलेत आम्ही अक्रोड आणलेले आहेत. इथे माझं बाळ उठलेलं आहे, तुम्हाला दाखवते मी. हा उठलेला आहे ना, माझ्याकडे बघतोय. या 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 पुढं या 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 या. हे नॅपकिन आम्ही आणलेले आहेत. हे जवळपास आम्हाला 79 रुपयाला 4 पीस बसले आहेत. 79 रुपयाला. हां, हे फेस टॉवेल आहेत. 79ला 4 आहेत आणि याची क्वालिटी ना खूप छान आहे. मी बाळासाठी परीसाठी होतं आहे त्याच्यामुळे मी हे घेतलेत. आणि अजून एक तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट सांगते. तर तुम्हाला आता माहिती असेल हे इंस्टाग्रामवरती व्हायरल असलेले हे बिस्किट, हे वाले, ह्याचं नाव हे आम्ही फाडल्यामुळे मला नाव दिसत नाही आहे, तरी पण वाउझर्स असं नाव आहे याचं. तर हे मला डीमार्टला दिसलं आणि मी घेतलं हे. तर आम्ही घरी आल्या आल्या हे आधी खाऊन बघितलं की कसं लागतं आहे आणि व्हिडिओ करणार होते, पण तोपर्यंत हे आमच्याकडनं खाऊन संपलेलं आहे आणि ह्याच्यात फक्त आता अर्धा तुकडा शिल्लक राहिलेला आहे. एवढंच झालेलं आहे आणि हे पुरं बाकी संपवलेलं आहे आम्ही. आणि मग हे स्क्रब, हे पण स्क्रब वगैरे आणलेले आहेत. आणि बदाम, परत टूथब्रश आणलेले आहेत, कोलगेट आणि पेन. हे माझ्या परीला पाहिजे झालेले पेन, तर हे पेन घेतलेत आम्ही. छान हे कलरवाले आहेत. पॅराशूट आणि हे आहेत शेंगदाणे. तर हे भाजीमध्ये वगैरे घालायला लागतात ना, त्यामुळे मी थोडी जास्त आणते. आणि तेल पॅकेट आणलेले आहे. टोटल मी 1 2 3 4 5 तेल पॅकेट आणलेले आहेत. आणि महागाई एवढी वाढलेली आहे की बापरे, तेलांचे रेट वगैरे बघितले असता बिना तेलाचं जेवण केलेलं बरं असं वाटतंय. आणि हे डाळ वगैरे आणलेलं आहे. कसं आहे, घरी थोडी डाळ आधीची शिल्लक होती. सगळे कडधान्य डाळ वगैरे शिल्लक असल्यामुळे आता मी थोडीच आणली, नाही तर ती ठेवून खराब होते. त्यामुळे आता मी थोडी थोडी आणलेली आहे. आणि हे सोया चंक्स, हे माझ्या मुलीला खूप आवडतात, परीलाही खूप आवडतात. त्याची भाजी वगैरे काही रेसिपी बनवली ना मी तर नक्की तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि ही बाळाची पावडर संपली होती तर मी ही बेबी पावडर आणलेली आहे. आणि ही पण डाळ आहे, ही चणा डाळ आहे. आणि बेसन, डीमार्टचं बेसन एक खूप मला आवडतं, हे बेस्ट असतं.
आणि गूळ. गूळ यासाठी आणले की ते जे शेंगदाणे आहेत ना त्याची मला थोडी काय बोलतात आपण शेंगदाणे गूळ जी चिक्की असते ना ती पण बनवायची आहे. ती माझ्या मुलीला खूप आवडते, ती मला बनवायचं आहे. अरे थांब बाबू. आणि हे माझ्या मुलीला ब्रश पाहिजे झालेले, तिचे संपले होते म्हणून हे ब्रश आणलेले आहेत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट व्हील पावडर, ही एक लागते कारण बाळ असल्यामुळे भरपूर कपडे धुवायचे असतात आणि त्याच्यामुळं हे सगळ्यात इम्पॉर्टंट होतं. आणि अजून एक गोष्ट, हे पण आम्ही एक आणले होतं. तर हे आहे चाकोटीचं मका चिवडा आहे. तर आज सकाळी मी आणि माझे मिस्टर चहा पित होतो ना, तर तेव्हा आम्हाला याची टेस्ट बघायची होती. हे आम्ही फर्स्ट टाईम आणले. इतर वेळेला बाकीचा फरसाण आणतो आम्ही, पण हे आम्ही फर्स्ट टाईम ट्राय केलं. पण एक नंबर मस्त क्वालिटी आहे याची. कधी तर डीमार्टला गेला तर नक्की परचेस करा. आणि काय मोहरी आहे आणि झालं. आणि हा आटा आहे, हा थोडा आटा आहे. एवढंच खरेदी केलेली आहे आम्ही आता सध्या. आणि अजून काय असेल तर बहुतेक मी ठेवलं असेल, मला आता लक्षात येत नाही आहे कारण खूप साहित्य होतं. तर एवढंच साहित्य कमीत कमी आमचे 3,000 ते 3,500च्या आसपास झालेलं आहे. एवढी महागाई वाढलेली आहे सध्या. तर हां, मी तुम्हाला हे सांगत होते की माझ्यासोबत एक स्कॅम झाला डीमार्टमध्ये. तर तो स्कॅम असा होता की आम्ही जाताना प्रत्येक वेळेला ठरवतो की आपण जेवढ्या वस्तू घ्यायच्या आहेत त्यापेक्षा एक्स्ट्रा काही नाही घ्यायचं. आणि प्रत्येक वेळेला आम्ही जाताना ना असं मोबाईलमध्ये टाईप करून घेऊन जातो की या वस्तू आणायच्या आहेत. जवळपास लिस्ट बनवून घेऊन जातो. या वस्तू व्यतिरिक्त काही आणायचं नाही, फक्त गरजेच्या वस्तू आणायच्या. तरीही एवढं सगळं वाटतं आहे. आणि याच्यामध्ये लिस्टमध्ये ज्या वस्तू होत्या त्यातल्या निम्म्या फक्त अर्ध्या वस्तू ह्याच्यात आहेत. आणि अर्ध्या वस्तूंसाठी आणि आम्हाला आता मार्केटला जायला पाहिजे आणि त्या लिस्टमधल्या अर्ध्या वस्तू ह्याच्यामध्ये नाही आहेत. आणि बाकीच्या सगळ्या वस्तू आणल्यात आम्ही त्या. तर प्लीज तुम्ही डीमार्टला कधी गेला ना परत नेक्स्ट टाईम, तर तुम्ही लक्षात ठेवा जे आधी तुम्ही घेणार असता, जे इम्पॉर्टंट आहे ते आधी घ्या, मग हे बाकीचं सगळं घ्या. कारण एकदा का आपण बाजार झाला, एकदा आपण फिरलो की मग नंतर परत आपल्याला लक्षात येत नाही त्या वस्तू घ्यायला. आणि मग ते नंतर घेऊ पाठीमागं राहिलं असं होऊन मग ते राहून जाते. त्यामुळे गेला ना आधी तुम्ही लिस्ट चेक करा आणि त्यावेळी जसं घेत जा, म्हणजे तुमच्या लक्षात पण राहील आणि काही वस्तू सुटणार पण नाहीत. त्यामुळं प्लीज ही गोष्ट लक्षात ठेवा. सो तुम्हाला हा माझा व्लॉग जर करता आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर अस्ताव्यस्त झालेलं आहे ते सगळं मला क्लिअर करायचं आहे. तर मी आधी बाळाला काहीतरी भरवणार आहे कारण तो झोपून आत्ता उठला आहे ना, काही खाल्लेलं पण नाही त्यानं. त्याला आधी मी काहीतरी भरवते, कपडे चेंज करते आणि भेटूया नंतर थोड्या वेळानंतर. सो बाय.